गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। प्लास्टिक पिशवीवरील बंदीनंतर आता कृत्रिम फुलांवर देखील बंदी घातली जाणार असल्याचे संकेत फलोद्यान मंत्री भरत गोगावले यांनी दिले आहे। कृत्रिम फुलांमुळे नैसर्गिक फुलांच्या मागणीवर परिणाम झालाय, तर या कृत्रिम फुलांमुळे निसर्गाचा देखील ऱ्हास होत असल्याकडे शेतकऱ्यांनी मंत्री गोगावले यांचे लक्ष केंद्रित केले। निसर्गाचा होणारा ऱ्हास आणि शेतकऱ्याला यामुळे बसणारा फटका या मुद्द्यावर गोगावले यांनी कृत्रिम फुलांवर बंदी येण्याचे सूतोवाच केले आहे। याबाबत ऐतिहासिक अशी घोषणा कॅबिनेट मीटिंग नंतर होणार असल्याची माहिती गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। आझाद मैदानावरती महाराष्ट्रातील जे आपली पारंपरिक फुलशेती करतात, तर त्या फुलशेतीला अडचण निर्माण झाली कृत्रिम शेतीच्या फुलांमुळे। आणि त्या कृत्रिम फुलांच्यामुळे आमचे आमदार महेश भाऊ शिंदे, आमचे सुनील भाऊ, हे नाव काय, बाबाजी आमचा काळे कुठे गेले, शंकर मांडेकर आणि अनेक आमदारांनी काल सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला। 2च दिवसापूर्वी महेश शिंदे, सुनील भाऊ, आमचे काळे आणि सगळ्यांनीच आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना एक कल्पना दिली आणि त्यांनी काल सांगितलं सभागृहामध्ये। काल आम्ही सभागृहाला आश्वासित केलं, महेश भाऊनी तो मुद्दा उपस्थित केला की गेल्या अनेक वर्षापासून जी परंपरागत फुलशेती करणारी लोक अडचणीत आलेली आहेत आणि कृत्रिम फुलवाले पुढे होत चाललेले आहेत। कृत्रिम फुलांमुळे जे काय आजारपण निर्माण होऊ लागलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यासाठी आम्ही निर्णय घेतला आणि आज संध्याकाळी आता कॅबिनेट झाल्यानंतर आमची संपूर्ण अधिकाऱ्यांबरोबर, आमच्या आमदारांबरोबर आम्ही मिटिंग घेऊन आज धोरणात्मक निर्णय त्याच्यावरती आणतोय, त्याच्यावरती बंदी आणतोय या कृत्रिम फुलांवरती। आणि परंपरागत आपली नैसर्गिक जी काय फुलं आहेत शेती करणारी, त्यांना आम्ही पुन्हा एकदा चालना आणि वाव देतोय। मोठ्या प्रमाणात ह्याच्यावरती उलाढाल असते आपल्या ओरिजिनल फुलांची आणि त्यासाठी आज आम्ही इथं येऊन आमच्या या सगळ्या शेतकरी बांधवांना आश्वासित केलेलं आहे। त्यांचं आता आंदोलन आम्ही मागे घ्यायला सांगितलेलं आहे, त्यांचे काही प्रतिनिधी आणि आम्ही आता गेल्यानंतर आम्ही मिटिंग घेऊन आम्ही ह्या सगळ्यांना आश्वासित करून त्यांना दिलासा देतोय। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 7-8 वर्षापासून 9 वर्षापासून ही फुलं जास्त बाजारात यायला लागलेली आहेत आणि मग त्याच्यावरती आता बंदी करायची आहे। त्यासाठी आम्हाला धोरणात्मक निर्णय आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांना बरोबर विश्वासात घेऊन आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं, उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलंय आणि म्हणून आज आम्ही हा निर्णय घेतोय आणि 4च्या मीटिंगमध्ये 5च्या मीटिंगमध्ये आम्ही त्याच्यावरती बॅन आणतो। खरं तर हा सणासुदीचा वेळ आहे, लवकरच गणेशोत्सव सुद्धा आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणात हे आर्टिफिशियल फुलं जे आहेत त्याचा वापर केला जातो। मात्र अशा पद्धतीने बंदी आणली तर त्या कंपन्या सुद्धा आहेत, तिथे सुद्धा रोजगार आहेत, त्यांच्यासाठी काही विचार सरकार करणार आहे, कारण की दोन्हीकडून विचार करा। जसे प्लास्टिक पिशव्यांवरती बंदी आणली आणि जो विचार झाला तसा त्यांच्यावरती पण विचार केला जाईल, परंतु ही आर्टिफिशियल जी फुलं आहेत ती आम्हाला नको आहेत, आमच्या शेतकऱ्यांना नको आहेत, आम्हालाही नको आहेत आणि त्यासाठी बंदी आणणं गरजेचं आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।